आज आपण पाणीपुरी करूया मस्तपैकी. अगदी मुंबई स्टाईलने करूया बरं का, चमचमीत एकदम छानपैकी. चला आपण करायला सुरुवात करूया. आता मी काय करणार आहे, हा पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि लसूण, तुमच्याकडे आलं असलं तर आलं पण घाला, हे आणि थोडंसं मीठ, हे सगळं मी मिक्सरमधनं तिखट पाणी करणार आहे. आणि हे तिखट पाणी नंतर मग त्याच्यात आपण लिंबू वगैरे पिळूया. आधी मी हे मिक्सरमधनं काढून घेणार आहे. त्याच्यामध्ये मीठ घालून घेते थोडं. आता त्याच्यात थोडंसं आधी पाणी घालून मी मिक्सरमधनं काढते. आता गोड पाण्यात काय होतं की आधी खजूर हे भिजला पाहिजे चांगला, त्यासाठी हे भिजून जरा ठेवावं लागतं, अर्धा पाऊण तास 1 तास, आणि मग मिक्सरमधनं काढायचं आहे. आता हा खजूर आहे तो मी पाण्यात घालते आणि त्याच्याच बरोबर गूळ पण घालणार आहे. आता हे गोड पाणी मी अर्ध्या पाऊण तासांनी करणार आहे बारीक याच्यामधनं मिक्सरमधनं. आधी हे मी तिखट पाणी करून घेते. आपण आता हे तिखट पाणी करून घेतलेलं आहे मिक्सरमधनं, त्यात मीठ वगैरे घातलेलं. आता हे खजूर भिजत घातले होते आपण, ते मिक्सरमधनं काढून घेऊया. आता आपण हे गूळ आणि खजुराचं जे पाणी गेलेलं आहे ते गाळून घ्यायचं, म्हणजे जर गुळामध्ये काही खराब असलं काळी मिरी तर ती निघते सगळी. आता आपण तिखट पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे बरं का. अर्धा लिंबू पिळलेला आहे साधारण. आणि त्यात चाट मसाला पण घालायचा, अर्धा चमचा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं सगळं सामान तयार झालेलं आहे. पुऱ्या फोडून ठेवलेल्या आहेत मी, ते रगडा गरम केलेला आहे. मस्तपैकी रगडा आता त्याच्यात घालून घ्यायचा पुरीमध्ये. रगड्यामध्ये बटाटा आणि वाटाणा शिजवून घेतलेला आहे आणि तो नंतर स्मॅशरने बारीक करून त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. म्हणजे कसा एक रंग येतो त्याला, नाही तर मध्ये फिका फिका रंग चांगला नाही वाटत बघायला पण आणि खायला पण. आपला रगडा घालून झालेला आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा का घालते मी आधी, आणि त्याच्यामध्ये तो बेस आला पाहिजे. म्हणजे काय होतं, पाणीपुरी लवकर, पुरी जी असते ती लवकर ओली होऊन फाटत नाही, उचलताना फुटत नाही ती. आता आपलं हे तिखट पाणी आहे त्यात घालून घेऊया. तिखट पाण्यामध्ये पुदिना घातलेला आहे, लसूण आहे, आलं आहे, सगळं घातलं. आता हे गोड पाणी आहे, त्याच्यामध्ये थोडीशी चिंच घातलेली आहे, गूळ आणि खजूर दोन्ही घातलेले आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात घालायची शेव. आणि नंतर घालायचंय पाणीपुरीचं पाणी. हीच तर खरी चव असते वेगळी. आता कसं आहे सांगू का, हे सगळं खाऊन झालं की नाही की एक सुकी पुरी मिळते, त्याच्यातच जास्त आपलं अडकलेला असतो जीव. आता तो कसा करायचा सुकी पुरीचा. आपल्याकडे काय चपटी पुरी नसली तरी सुद्धा आपण हे एक पुरी तोडून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये घट्ट असतात सगळे रगडे वगैरे, त्याच्यामध्ये रगडा घालून घ्यायचा आहे. पाणी कुठलंही घालायचं नाहीये. त्याच्यामध्ये तिखट मिक्स केलेला चाट मसाला घालायचा आणि कांदा घालायचा आणि वरनं शेव. ही झाली आपली सगळ्यात शेवटची सुकी पुरी, जी आपण पैसे केव्हा देतो, ही पुरी खाल्ल्यावरच देतो. म्हणजे ह्या पुरीला इतकं महत्त्व आहे. ती खायची आणि पैसे देऊन मस्तपैकी पळा गाठायचा. असं छानपैकी खायचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं.